नमस्कार. भूत पिशाचांच्या दुनियेमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज एक तुम्हाला अशी घटना सांगणार आहे. ही घटना लोणावळ्याच्या डोंगरदऱ्यांमध्ये लपलेली आहे. द सायलेंट विला. लोक आजही तिथे राहायला धजावत नाही. आजूबाजूचे लोक आजही बोलतात, सांगतात की रात्रीच्या वेळेस त्या विलामध्ये एक बाई फिरत असते. हलत्या खुर्चीवरती बसून काहीतरी बडबड करत असते, पुटपुटत असते. आणि त्यावेळेस वाऱ्याच्या झोतासोबत काही आवाज शेजारच्या आजूबाजूच्या परिसरामधल्या लोकांना ऐकायला मिळतात. मी पुन्हा आलेत, मी पुन्हा आलेत. यावेळेस मी कुणालाही सोडणार नाही. ही घटना आहे अमोल आणि नेहा एका नवरा बायकोसोबत घडलेली. एक साधी वीकेंड ट्रिप म्हणून त्यांनी त्या विलामध्ये पाऊल ठेवलं होतं. पण त्यांच्यासोबत त्या ठिकाणी काही अशी भयानक घटना घडते. ती घटना आजही त्या विलाच्या भिंतींमध्ये जिवंत असल्यासारखी वाटते. हो, तीच घटना, लोणावळा द सायलेंट विला. इतकी भयानक घटना घडली होती ना अमोल आणि नेहासोबत. संपूर्ण घटना आपण ऐकणारच आहोत. तुमच्या अंगावरती आहे ना ही घटना ऐकल्यानंतर नक्कीच काटा येणार आहे. आणि ही घटना कशी घडली हे सुद्धा तुम्हाला सविस्तर समजणार आहे. पण त्या अगोदर जर आत्तापर्यंत तुम्ही आपल्या द हॉरर टच मराठी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून ठेवा. कारण आपल्या चॅनलवरती सस्पेन्स, हॉरर आणि मिस्टेरियस असे रिअल एक्सपिरियन्स असलेले व्हिडिओ तुम्हाला ऐकायला व पाहायला मिळणार आहे. तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नक्की ठेवा. आणि चला जाऊयात लोणावळ्याच्या त्या द सायलेंट विलाकडे. अमोल आणि नेहा पुण्यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून जॉब करतात. आजही पुण्यामध्येच आहेत. शनिवारची सकाळ होती. दोघेही बरेच दिवस कुठेही फिरायला गेले नव्हते. त्यांच्या लग्नाला जवळजवळ 4 महिने झाले होते. एक दिवस ठरवतात की यार कुठेतरी जवळपास आपण एखादी वीकेंड ट्रिप करूयात का. तर अमोल तिला बोलतो ठीक आहे, तू सांग कुठे जायचं. तर ती बोलते आपण लोणावळ्याला जाऊयात का. तो बोलतो ठीक आहे, लोणावळा काय फार पुण्यापासून लांब नाही आहे. एक साधारण पुण्यापासून 3-3.5 तासाचं अंतर आहे. शनिवार होता. 2 दिवस हॉलिडे सुट्ट्या होत्या. शनिवारच्या सकाळी पुण्यातनं निघतात लोणावळ्याला जायला. दोघेही स्वतःच्या कारमध्ये बसून लोणावळ्याच्या दिशेने निघाले होते. तळेगावच्या पुढे एका हॉटेलमध्ये नाश्ता करायला थांबतात. आणि त्यावेळेस नेहा अमोलला बोलते की अमोल, आपण यार चाललोय खरं, पण आपण परत संध्याकाळी घरी येणार आहोत. आपल्याला 2 दिवस सुट्टी आहे. आपण एखादा विला, प्रायव्हेट विला आपण बुक करायचा का, की जिथे आपल्याला एकांत मिळेल, शांतता असेल. अशा ठिकाणी आपण एखादा विला बुक करायचा का. 2 रात्री आपण राहिलो तर खरंच थोडंसं फ्रेश होईल आपण. तो बोलतो ठीक आहे, काही हरकत नाही, 2 दिवस तर आपल्याला सुट्ट्याच आहेत. तर ज्या ठिकाणी ते नाश्ता करत होते त्या ठिकाणी ते एक ऑनलाईन ॲप्लिकेशन ओपन करतात आणि त्यामध्ये शोधतात की लोणावळ्यामध्ये एखादा हिलटॉप विला त्यांना मिळतो का. तर ज्यावेळेस सर्चिंग करत होते त्यावेळेसचे बरेचसे विले त्यावेळेस बुकड होते. बऱ्याच वेळेस सर्च करत होते आणि अचानक त्यांच्या नजरेस एक विला पडतो. तो विला बुक झालेला नव्हता. 2 बेडरूमचा विला होता. त्याचे फोटो वगैरे त्यांनी त्या ॲप्लिकेशनवरती टाकलेले होते. एक प्रायव्हेट स्विमिंग पूलसुद्धा होता. थोडा ब्रिटिश काळचा होता, जुना होता, ब्रिटिश काळचा होता. थोडे लाकडी जिने वगैरे बाहेरनं त्या फोटोमध्ये त्यांना दिसले. पण जे लोकेशन होतं ते लोकेशन खूप सुंदर, शांतता असेल असं ठिकाण होतं. एकदम हिलटॉप, डोंगराच्या वरच्या भागावरती की न पूर्ण लोणावळा परिसर दिसल. मस्त व्ह्यू त्यांना त्या ठिकाणाहून पाहायला मिळेल. आजूबाजूला कुठं घरही नाही, बाजू कोणी राहत नाही. अशा ठिकाणी त्यांना एक विला त्या ठिकाणी दिसतो. अमोल आणि नेहा त्या विलाचे काही फोटो पाहत होते. तर त्यांच्या दोघांमध्ये पुन्हा संभाषण होतं की यार आणखी वेगळं काही आपल्याला दिसतंय का पहा बरं. तर बरेच वेळ सर्च करतो पण त्याला एकही विला त्याला मिळत नाही. फक्त तो तेवढाच विला
तो बुक नव्हता झालेला. तर तो बोलतो काय करायचं यार, एकच आहे पण थोडासा जुना आहे, आता आपण फोटो पाहतोच आहे. तर ती बोलते यार पण बघ ना, एकदम हिलटॉप आहे, आजूबाजूला कोणी राहत नाहीये, एकदम शांत परिसर असेल आणि खरंच यार ह्या पुण्याच्या गर्दीमुळं कंटाळा आलाय, तर थोडंसं एक आपण राहू ना त्या ठिकाणी की जिथं पूर्ण शांतता असेल, कसली गडबड गोंधळ नसेल. तर एवढं त्यांचं दोघांचं संभाषण होतं. आणि काही वेळाने थोडेसे आपण पण एखादी वस्तू घ्यायच्या वेळेस आपण थोडेसे त्या वस्तूच्या खाली जे रिव्ह्यू असतात ते रिव्ह्यू पाहतो की यार लोकांना ही वस्तू आवडली का नाही, खराब आहे का काय, म्हणजे काही गोष्टी आपण सुद्धा तशा पाहतो. तर त्यावेळेस ते दोघे सुद्धा त्या ठिकाणी त्या विलाचे जे रिव्ह्यू होते ते रिव्ह्यू पाहत होते. पण रिव्ह्यूमध्ये काही खास नव्हतं, पण भयानक जास्त होतं. रिव्ह्यूमध्ये काही लोकांनी त्याच्यात कॉमेंट्स केलेल्या होत्या की हा विला भुताटकी आहे, त्या विलामध्ये रात्रीची एक बाई फिरत असते, रात्रीचा त्या विलामधनं आवाज बाहेर येत असतो, हा विला हॉन्टेड आहे. तर असे बरेचसे कमेंट त्या ठिकाणी केलेले होते. तर नेहा त्याला बोलते यार हा विला तर हॉन्टेड आहे राव, या ठिकाणी नको. तर तो तिच्याकडे हसतो आणि पाहतो, अरे वेडे, आता ह्या काळात सुद्धा तू या भूतप्रेत आत्म्यांवरती विश्वास ठेवते का? तर ती बोलते नाही यार, पण लोक खोटं कशाला देतील. तो बोलतो हे बघ, एखाद्या माणसाला जर एखाद्या कंपनीची सर्व्हिस आवडली नाही तर तो माणूस काही लिहू शकतो, कुठलाही कसल्या पद्धतीचा रिव्ह्यू तिथं देऊ शकतो. तर सर्वांसोबत तशाच गोष्टी घडतात असं नाहीये, कुणी जाणून बुजून सुद्धा असे रिव्ह्यू देऊ शकतं. आता दुसरा पर्याय नसल्यामुळे तो विला ते दोघं जण बुक करतात, त्यांच्या बजेटमध्ये त्यांना मिळालेला असतो. तिथनं निघतात आणि लोणावळ्याच्या दिशेने चालत होते त्यावेळेस त्या ओनरचा त्यांना फोन येतो. अमोल त्याच्यासोबत बोलतो आणि तिकडनं तो ओनर त्यांना विचारतो की तुम्ही किती वाजेपर्यंत विलावरती पोहोचणार आहात. तर अमोल त्याला सांगतो की यार आम्ही तर आज दिवसभर पूर्ण लोणावळा फिरणार आहोत, आम्हाला संध्याकाळी 7-7:30 तिथे यायला होऊ शकतात. तो बोलतो ठीक आहे, काही हरकत नाही, पण तुम्हाला एक सांगतो की आमच्याकडे आज स्टाफ अवेलेबल नाही आहे, एक केअरटेकर आहे, जर तुमची जेवणाची सोय करायची असेल तर तो करून जाईल. अगर तुम्हाला जेवण बाहेरनं मागवायचं असेल तर येताना तुम्ही घेऊन येणार असेल तर ठीक आहे, पण जो केअरटेकर आहे तो केअरटेकरसुद्धा तुम्ही आल्याच्या नंतरनं निघून जाणार आहे, आमच्याकडं स्टाफ आज आलेला नाही आहे. तर हे थोडंसं त्याला म्हणजे विचित्र वाटतं की यार एवढा विला आहे, या विलावरती एक सुद्धा माणूस ठेवू शकत नाही का? पण काही हरकत नव्हती. या दोघांना पण असं वाटलं होतं की यार आपल्याला थोडासा एक एकांत मिळावा. तर हे दोघे सुद्धा बोलतात ठीक आहे, काही हरकत नाही. तर हे तिथून लोणावळ्यामध्ये पोहोचतात, दिवसभर लोणावळा पाहतात. लोणावळ्यामध्ये बरेचसे चांगले चांगले ठिकाणे आहेत, बरेचसे चांगले पॉईंट आहेत की ते आपण पाहू शकतो. तर संध्याकाळ होते आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे पुन्हा ते त्या विलाकडे जायला निघतात. त्याच्या अगोदर पुन्हा एकदा त्या ओनरला फोन करतात की आम्ही आता विलाकडे निघालेलो आहे. तो ओनर बोलतो काही हरकत नाही, या तुम्ही, तिथे एक केअरटेकर आहे, पण तुम्ही आल्याच्या नंतरनं तो निघून जाणार आहे, आज आमच्याकडे कुठलाही स्टाफ तिथं राहणार नाही. तर हे बोलतात काही हरकत नाही, कारण ह्यांना सुद्धा तेच पाहिजे नव्हतं. आणि तिथनं त्यांच्या जेवणाचे जे त्यांना पाहिजे होतं ते पार्सल घेऊन ते त्या विलाकडे जातात. काही वेळाने विलावरती पोचतात, गाडी गेटच्या आतमध्ये घेतात, आतमधनं एक केअरटेकर येतो आणि अमोल आणि नेहासोबत काही बोलणं करतो की आज इथं कोणी गार्ड नाही आहे, कोणी केअरटेकर नाही आहे, तुमचं बोलणं सरांसोबत झालेलं असं, म्हणजे त्यांच्या मालकासोबत. तर अमोल बोलतो हो माझं बोलणं झालेलं आहे, काही हरकत नाही. आणि त्यावेळेस तो केअरटेकर यांना सांगतो की रात्रीच्या वेळेस गेटच्या बाहेर जाऊ नका अथवा बाहेर बसू नका, कारण एकदम सुनसान एरिया आहे, एकदम शांतता आहे, आजूबाजूला घरं नाही आहेत, त्याच्यामुळे जास्त वेळ बाहेर बसू नका. तर अमोल होतो ठीक आहे, काही हरकत नाही. आणि तिथनं तो केअरटेकर निघून जातो. आता त्या विलामध्ये फक्त नेहा आणि अमोल दोघेही खुश होते, कारण त्यांना आहे ना खरंच अशी शांतता पाहिजे होती. ती शांतता त्यांना तिथं खरंच पाहायला मिळाली, कारण आजूबाजूला आहे ना कोणी राहिलं नव्हतं. एकदम डोंगराच्या वरती, टेकडावरती तो विला होता. पूर्ण आजूबाजूला झाडं झुडपं, असं मस्त गार थंड वारं त्या विलाकडे यायचं, ते त्यांना भासायचं आणि ते खरंच त्यांना ते आवडलं. तर ते दोघे सुद्धा एकमेकांकडे पाहतात, यार खरंच विला थोडासा जुना आहे, पण यार खरंच इथलं जे म्हणजे हा परिसर आहे तो
तो अगदी सुंदर आहे, आपल्याला पाहिजे होता तसाच. 2 दिवस का होईना, पण आपल्याला खरंच शांतता मिळणार आहे. तो केअरटेकर निघून गेल्यावरती हे आतमध्ये एंटर करतात. त्या विलामध्ये 2 बेडरूम होत्या. खाली जो हॉल होता, त्या हॉलच्याच एका कोपऱ्यामध्ये एक जुना दरवाजा त्यांना दिसला. एक दरवाजा लावलेला आणि एक दरवाजा उघडा. एक दरवाजा जो बंद होता त्याला एक जुन्या प्रकारचं कुलूप लावलेलं होतं. भिंतीवरती नजर फिरवतात तर भिंतीवरती एकदम जुन्या पेंटिंग्स, काही अँटिक वस्तू ठेवलेल्या तिथं, एकदम ब्रिटिश काळीन, एकदम जुन्या. एक कोपऱ्यामध्ये एक हलती खुर्ची त्यांनी पाहिली. बराच वेळ ते आतमधनं तो विला पाहतात आणि नंतरनं जे 2 बेडरूम होते त्या दोन्ही बेडरूममध्ये जातात की कुठला बेडरूम त्यांच्यासाठी व्यवस्थित आहे. तर एक बेडरूम त्यांना आवडत नाही आणि जो दुसरा बेडरूम होता तो दुसऱ्या मजल्यावरती होता. जिन्याने वरती जातात, मोठा आणि डोंगराच्या बाजूला एक खिडकी, जेणेकरून त्या ठिकाणावरनं मस्त हवा येईल. आणि जो प्रायव्हेट स्विमिंग पूल होता तो स्विमिंग पूलसुद्धा त्या वरच्या बेडरूममधनं दिसायचा. तर ते डिसाईड करतात की आपण ह्याच बेडरूममध्ये राहू. जेवण सोबत आणलेलं होतं त्याच्यामुळे त्यांना काही काळजी नव्हती की इथं केअरटेकर असू किंवा नसू. तिथे गार्डसुद्धा नव्हता. तर त्यांच्याकडे जे सामान होतं ते सामान ते त्यांच्या त्या रूममध्ये ठेवतात आणि नेहा बोलते की यार बघ ना, प्रायव्हेट स्विमिंग पूल आहे, चल आपण स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करू. तर तो बोलतो ठीक आहे, तू पुढं चल, मी आलोच. तर तो थोड्या वेळ आतमध्ये बाथरूमला जातो. तोपर्यंत नेहा त्या स्विमिंग पूलमध्ये इकडे गेलेली असते. तो ज्यावेळेस बाहेर येतो, तो खिडकीतनं पाहतो, त्यावेळेस नेहा त्या स्विमिंग पूलमध्ये पोहत होती. तर तो सुद्धा तिच्या पाठोपाठ तिथे जातो. तिथे गेल्यावरती नेहा एका कोपऱ्यामध्ये अशी एकटक लावून कुणाकडे ती पाहताना त्याला दिसली. पण त्या स्विमिंग पूलमध्ये दुसरं कोणी नव्हतं, कारण त्या विलामध्ये, पूर्ण विलामध्ये ह्या दोघांशिवाय कोणी नव्हतंच. पण नेहा ह्याच्या अगोदर गेली होती, ती पाण्यामध्ये होती आणि एका कोपऱ्यामध्ये जसं काय कोणासोबत तरी ती बोलते. त्याला असं दिसतं. तो तिथं गेल्यावर नेहाला आवाज देतो की नेहा, पाणी थंड आहे का? पण नेहाचा एक सुद्धा शब्द त्याला ऐकायला मिळत नाही. ती त्याच्याकडे पाहत सुद्धा नाही. पण ती आहे ना, कुणासोबत तरी बोलत होती असं त्याला दिसतं. यार तो थोड्या वेळ त्या तिथे एक खुर्ची ठेवलेली, त्या खुर्चीवर बसतो आणि तिला 1-2-3 वेळा आवाज देतो की नेहा, अरे माझा आवाज तुला ऐकायला येतोय का नाही? तर नेहा अजिबात बिलकुलही त्यासोबत बोलत नव्हती. ती एकटीच काहीतरी त्या पाण्यामध्ये उभी राहून एकटीच अशी शेजारी कोणीतरी तिच्या आहे, पण ह्याला दिसत नव्हतं. ती बोलते. तो तिथनं उठतो आणि तिच्यापाशी जातो. तिला पुन्हा आवाज देतो. नेहा तरी सुद्धा ऐकत नाही आणि नेहाला थोडंसं खांद्याला हात लावून तिला हलवतो. अरे नेहा, झोपलीस का काय? पाण्यातच झोपायचा विचार आहे का? ती नेहा काही बोलत नाही, थोडीशी अशी अंग झटकते. अरे नाही, तू कधी आलास? आता बोलतो, मी बराच वेळ तुला आवाज देतो, तू लक्ष कुठे आहे तुझं? तर ती काही फार जास्त बोलत नाही आणि तो सुद्धा मग त्या स्विमिंग टँकमध्ये उतरतो. पण नेहा त्यावेळेस बिलकुलही त्यासोबत बोलत नाही. जसं काही तिच्या अंगामध्ये काहीतरी शिरले आणि ती वेगळ्या दुनियेमध्ये कुठेतरी निघून गेली. तर एक अर्धा तासाने तो बाहेर निघतो, पण नेहा त्या पूलमधनं बाहेर येत नाही. तो बोलतो, अरे थंडी वाजल, चल आता बराच वेळ झालाय, बाहेर वारा पण चांगला जास्त सुटलेला आहे. तर तिला तो तिथनं बाहेर काढतो आणि ते दोघे सुद्धा त्यांच्या रूममध्ये जातात. पण रूममध्ये गेल्यावरती तो थोडंसं ऑब्झर्व करतो की यार नेहा, आपण ज्यावेळेस इथं आलो होतो ती जितकी खुश होती ना, आता थोडीशी नर्वस का मला दिसते. तिच्या डोळ्याकडे पाहतो, पण तिचे डोळे हे पहिल्यासारखे राहिलेले नव्हते. तिच्या डोळ्यामध्ये ना एक वेगळी चमक आली होती. तिचे थोडेसे डोळे आहेत ना, असे लाल रंग झाल्यासारखे त्याला दिसतात. तो तर, नेहा तुझ्या डोळ्यामध्ये काय गेलंय का? तुझे डोळे लाल झालेत. ती बोलते, नाही रे, तसं काही नाही. तो बोलतो, नाही, पण तुझे डोळे नेहमीपेक्षा जास्त लाल आहेत. ती बोलते, अरे नाही, पाण्यामध्ये थोडा वेळ खेळलेत, तर आपण पोहलोय, त्याच्यामुळे कदाचित माझ्या डोळ्यामध्ये पाणी गेलं असेल, तर पाण्यामुळं माझे डोळे लाल झाले असेल. त्या गोष्टी सोडून देतो आणि दोघे सुद्धा चेंज करून खाली येतात. पुन्हा थोडंसं पाहतात. काही वेळाने गार्डनमध्ये जातात. मस्त वारा सुटलेला होता. ज्या शांततेच्या शोधामध्ये ते हिलटॉप विला बुक केला होता ना, त्यापेक्षा त्या ठिकाणी
जरा जास्तच शांतता होती. कसलाही आवाज येत नव्हता. टाचणी जरी जमिनीवरती पडली तरी तिचा आवाज येईल एवढी शांतता होती. पण ह्या शांततेला शांतता बोलत नाही, त्याला भयान शांतता बोललं जातं. काही वेळ गार्डनमध्ये बसतात, थोडेसे आजूबाजूला फिरतात, थोडा वेळ पुन्हा गप्पा मारत तिथं बसले. पण नेहा जास्त काही बोलत नव्हती. नेहा फक्त आहे ना, एक टक लावून आतमध्ये त्या हॉलकडेच पाहत बसायची. थंडी वाजायला लागली म्हणून आतमध्ये जाऊन बसतात. तिथे एक सोफा होता. त्या सोफ्यावर दोघेही बसले होते. ज्यावेळेस ते तिथे बसतात, त्या कोपऱ्यामध्ये जी ती खुर्ची ठेवलेली होती ती अचानक हलायला सुरुवात होते. पुढे मागे, पुढे मागे, पुढे मागे. त्या दोघांचंही लक्ष तिकडं जातं. अमोल बोलतो, यार ही खुर्ची कशी काय हलायला लागली? तर नेहा आहे ना, बिलकुलही काही बोलत नव्हती. ती त्या खुर्चीकडे बसून एक थोडीशी हसल्यासारखी करायची. तो नेहाकडे पाहतो आणि त्या खुर्चीकडे पाहतो. तिला बोलतो, अरे वेडे काय झाले? त्या खुर्चीकडे काय कोणी बसले का? तुला कोण दिसतंय का? तर ती बिलकुलही त्याला काही रिस्पॉन्स देत नाही. तो तिथनं उठतो आणि त्या खुर्चीकडे जातो. ती खुर्चीला हात लावतो, मग ती खुर्ची थांबते. जो मेन डोर होता, मेन डोर सुद्धा बंद करतो आणि पुन्हा त्याच्या जवळ येऊन बसतो. तिचं लक्ष सतत त्या खुर्चीकडं आणि तिला बोलतो की चल यार, आता भूक लागलेली, आपण जे जेवण आणलेले आपण जेवण करू. ते जेवण आतमध्ये किचनमध्ये गरम करतात आणि दोघे सुद्धा जेवण त्यांचं पूर्ण होतं. जेवण झाल्यावरती पुन्हा ते बाहेर येऊन बसतात. तर तिथं बसल्यावरती ज्यावेळेस ते पुन्हा त्या सोफ्यावरती बसतात, त्यावेळेस पुन्हा ती खुर्ची आपोआप पुढे मागे पुढे मागे हलायला सुरुवात होते. तर याला थोडंसं ते विचित्र वाटतं, पण नेहा एक शब्दही बोलत नव्हती. तो पुन्हा त्या खुर्चीच्या जवळ जातो. तो मनातल्या मनात विचार करतो की यार, आता आपण मेन डोअर पण बंद केलेला आहे, बाहेरची हवा आतमध्ये यायला कुठं चान्सही नाही, ही खुर्ची हलते का? त्याला काही समजलंच नाही. आणि नेहा त्याला आवाज देते, अमोल बघ ना रे, ती रूम, चल ना. जे इथं हे अँटिक वस्तू ठेवलेल्या आहेत, ह्याच्यात जुन्या पेंटिंग्स आहेत, मला वाटतं अशाच काही जुन्या पेंटिंग त्या ठिकाणी असतील. तर तो बोलतो, यार कशाला उगाच आपण कोणाच्या प्रॉपर्टीमध्ये जिथं नाही तिथं जायचं. ती बोलते, आपल्याला काय घेऊन जायचं का? चल ना माझ्यासोबत, मला पाहायचंय जुने अँटिक पीस कसे असतात, त्या वस्तू कशा असतात. तर ते दोघे सुद्धा त्या दरवाजाकडे जातात. तर दरवाजा एक अर्धा लावलेला होता, त्याला कुलूप लावले होते आणि एक फळी म्हणजे एक दरवाजा तो ओपन होता. दोघे सुद्धा थोडेसे तिरके होऊन आतमध्ये शिरतात. आतमध्ये सगळं पूर्ण जुन्या वस्तू ठेवलेल्या. एक ठिकाणी पियानो ठेवलेला, एक ठिकाणी खुर्च्या ठेवलेल्या, काही जुने टेबल ठेवलेले, म्हणजे अशा बऱ्याचशा जुन्या वस्तू. पण त्याच्यामध्ये सगळ्यात आकर्षक म्हणजे एक मिरर, जो माणसाच्या उंची एवढा होता. माणूस जर त्याच्यासमोर उभा राहिला, त्याच्यात पूर्ण माणूस दिसेल एवढा मोठा तो मिरर एका भिंतीला लावलेला होता, एकदम जुन्या काळामधला. तर नेहा त्याच्यापाशी जाते आणि तिथे एक शेजारीच जुनी खुर्ची होती, त्या खुर्चीमध्ये जाऊन बसते. पण काय असेल, नेहा ज्यावेळेस त्या खुर्चीमध्ये बसते, तिला त्या मिररमध्ये ना काहीतरी दिसतं आणि त्या मिररमध्ये बघून ती एकटीच हसायला लागते. तिला बोलतो, नेहा अरे का रे, कोण आहे? तू एकटीच आरशात पाहून हसतेस का? ती काही बोलत नाही. तो तिच्या जवळ जातो आणि तिला तिथनं उठवतो आणि पुन्हा बोलतो, चल आता बाहेर आहो, झोपायची वेळ झालेली आहे. आणि ज्यावेळेस तिला पुढं घेऊन यायला लागतो आणि तो मिररमध्ये पाहतो, त्यावेळेस आपण कुठल्याही आरशामध्ये मिररमध्ये पाहू द्या, आपलं प्रतिबिंब त्याच्यामध्ये दिसतं. ज्यावेळेस अमोल त्या मिररच्या समोर उभा होता, अमोलचं प्रतिबिंब त्या मिररमध्ये दिसलंच नाही. त्यावेळेस त्याने एवढं त्याच्या मनावर घेतली नाही त्या गोष्टी. तिथनं ना ते झोपायला त्याच्या बेडरूमकडे येतात. जेण्याने 2-3 पायऱ्या चढलेला असेल, नेहा त्याच्या समोर पुढं चाललेली होती आणि तितक्यात पुन्हा पाठीमागनं ती खुर्ची हलायला सुरुवात होती. यार तो बोलतो, जाऊ दे यार, ह्या खुर्चीचं काय नाटक आहे. आतमध्ये जातो आणि आता
त्यावेळेस साधारणतः 12:30-1 वाजलेले असतील. तर फार उशीर झालेला होता. दिवसभर पण दमलेले होते. त्याच्यामुळे दोघे सुद्धा जाऊन झोपतात. त्याला मस्त झोप लागलेली होती आणि एक अर्धा पाऊण तास झाला असेल. त्याला असं वाटलं की आपल्या जो बेडरूमचा जो खाली उतरायचा तो जिना आहे, त्या जिन्यावरनं कोणीतरी चालत गेलेलं आहे. म्हणून त्याला थोडीशी जाग आली आणि त्याने नेहाकडे वळून पाहिलं. पण नेहा त्या ठिकाणी नव्हती. तर त्याला वाटतं की बाथरूममध्ये गेलीत का? तर बाथरूमकडे पाहिलं, बाथरूमची लाईट बंद होती. तो आवाज देतो, नेहा, नेहा, नेहा. पण नेहा कुठलाही रिस्पॉन्स देत नव्हती. तो उठतो, पहिला बाथरूममध्ये जातो, स्विच ऑन करतो, लाईट लागते, पण आतमध्ये पाहतो तर कोणीच नाही. तर त्याला वाटतं नेहा पुन्हा खाली गेली का काय? तर बेडरूमच्या दरवाजामधनं बाहेर एंटर करतो, 2-3 पायऱ्या उतरतो. तर नेहा, जो जुना दरवाजा होता, जी जुनी रूम होती, त्या ठिकाणी त्या दरवाजातनं आतमध्ये त्याला शिरताना दिसली. तो तिथनं जिना उतरतच होता, तितक्यात अचानक ती खुर्ची जी बंद होती ती पुन्हा हालायला सुरुवात करते. तो यार तिच्याकडे पाहतो, बोलतो, यार असं का होतंय, मला काही समजत नाही. पण आता त्यांच्यासोबत काही घटना व्हायला सुरुवात झालेली होती. तो तर त्या खुर्चीकडे पाहत होता, तोपर्यंत नेहा त्या रूममध्ये जाऊन त्या मिररच्या समोर जी खुर्ची ठेवली होती त्या खुर्चीवर जाऊन त्याला बसलेली दिसली. तो नेहाला तिथे जाऊन हलवतो. अरे नेहा, इथे वेड्यासारखं काय बसलीस एवढ्या रात्रीची? नेहा आहे ना, त्याच्याकडे ज्यावेळेस मान वर करून पाहते ना अशी, आयुष्यभर तिचे डोळे ना पूर्ण लाल झालेले. तिचे जे दात होते ना, हे दात जसं काय रक्त लागलेलं त्या दाताला, इतकी भयान दिसत होते. ते पाहून अमोल पूर्ण घाबरला होता. तिथनं तिला हलवतो, उठ उठ उठ, चल वेडे, चल इथून चल. आणि तो तिला तिथनं बाहेर दरवाजाच्या आणतो आणि एकदम नेहा अंग झटकते, की जसं काय तिच्या अंगातून कोणीतरी गेले. आणि ती तशीच त्या दरवाजाच्या बाहेर उभी राहते. आणि तितक्यात त्या मिररमधून आवाज येतो, मी पुन्हा आलेत, मी पुन्हा आलेत. तुम्हाला पाहिलं नाही ना? पाठीमागे वळून बघ. शपथाच्या ऐकली जमीन तंतरले भाऊची. तो हळूच मान पाठीमागे वळून त्या मिररकडे पाहतो. त्या ठिकाणी त्या मिररमध्ये जे प्रतिबिंब त्याला दिसलं ना, ते एका 27 ते 28 वर्षाच्या बाईचं असेल. पूर्ण केस सोडलेली, लाल बुंद रक्ताळलेले डोळे, आणि ज्यावेळेस ती तोंड तिचं वाजते ना, पूर्ण दाताला जसं काय रक्त लागलेलं. तो तिथनं बाहेर येतो, तो दरवाजा लावायचा प्रयत्न करतो, पण अर्धा दरवाजा लावलेला होता. त्याला एक जुन्या पद्धतीचं कुलूप लावलेलं होतं, त्याची कडी त्याच्यामध्ये अडकलेली होती. दरवाजा कसा लावणार? कसा बसा तो दरवाजा लावतो आणि नेहाला तिथनं बेडरूममध्ये घेऊन जायला लागतो. 2-3 पायऱ्यात चढला असेल, नेहाला काही समजत नव्हतं. तितक्यात त्या कोपऱ्यामध्ये जी खुर्ची ठेवलेली होती ना, ती खुर्ची पुन्हा मागे पुढे व्हायला लागते. जसं काय त्या खुर्चीवरती कोणीतरी बसले आणि नेहाला आणि अमोलला पाहते. आणि तितक्यात पुन्हा आवाज आला, माझं लक्ष आहे बरं का तुमच्या दोघांकडे. शपथ. तिथून तो कसा बसा तिला वरती घेऊन जातो आणि आतमध्ये गेल्यावरती बेडरूमचा दरवाजा बंद करतो. तिला त्यावेळेस काही समजत नव्हतं. तिला बोलतो, अरे नेहा, तुला काय समजतंय का? काय झालंय, काय चाललंय?
तर ती एकदम शांत. ती काही वेळाने त्यासोबत बोलते की अरे मगाशी मी बाथरूमला जायला उठले, पण जसं काय मला कोणीतरी धक्का दिला असं मला वाटलं आणि त्याच्यानंतरनं मला काहीच समजलं नाही की माझ्यासोबत काय झालंय. अमोलला लक्षात आलं की यार, जे आपण ह्या विलाचे जे रिव्ह्यू पाहिले होते, वाचले होते ना, हा विला हॉन्टेड आहे असं म्हणून लोकांनी सांगितलं होतं ना, कदाचित खरंच आपल्यासोबत सुद्धा तशाच काहीतरी भूताच्या प्रेतात्म्यांच्या घटना आपल्यासोबत आहेत. मी आत्तापर्यंत ज्या घटना मी पाहिल्यात, मला भासलंय त्या भूत प्रेत आत्म्यांनीच घडून आणलेल्या आहेत. नेहाला बोलतो तुला काही त्रास होतोय का? ती बोलते आता मला काही त्रास होत नाही, पण मला झोप आली. तो बोलतो झोप, आणि ती पुन्हा झोपते. त्यानंतर तो हळूच बेडरूमचा दरवाजा उघडतो आणि बाहेर जातो. 2-3 पायऱ्या खाली उतरतो आणि त्या कोपऱ्यामध्ये जी खुर्ची होती, ती खुर्ची अजून सुद्धा हलत होती आणि त्या ठिकाणी काहीतरी आहे हे त्याला दिसतं, की जे ह्यांच्याकडं, ह्यांच्या बेडरूमकडे, ह्यांच्या दरवाजाकडे पाहते असं त्याला दिसतं. तो तिथनं वरती येतो आणि त्या विलाचा जो ओनर आहे, जो मालक आहे, त्या मालकाला तो फोन लावायचा प्रयत्न करतो. 5 वेळा फोन लावतो, 10 वेळा फोन लावतो, 20 वेळा फोन लावतो. रिंग वाजतेत. मालक फोन उचलत नव्हता. अरे यार, आता करायचं काय? त्याची तर डेअरिंग नव्हती. खाली जायचं, मेन डोर उघडायचा आणि बाहेर जाऊन कोणाला तरी आवाज द्यायचा. तो नेहाकडे एकटक लावून पाहतो की यार नेहा अजून तशीच आहे का? झोपलीत का? आणखी काय तिच्यासोबत झालंय? पण नेहा निवांत झोपली होती. तो पुन्हा दरवाजा उघडतो, 2-3 पायऱ्या खाली उतरतो, पण त्यावेळेस ती खुर्ची हलत नव्हती. त्या ठिकाणी जे त्याला दिसलं होतं ना, ते सुद्धा त्या ठिकाणी नव्हतं. आणि तो काही वेळ ना असाच त्या बेडवरती बसून राहिला आणि थोड्या वेळाने त्याचा अलगद लागला. त्याला झोप लागली. पुन्हा त्याला त्याच्या कानाला एक अस्पष्ट आवाज ऐकायला आला की कोणीतरी ह्या जिन्याने खाली उतरतंय. आणि तो तडकन जागा झाला आणि नेहा जिथे झोपली होती तिथं पाहतोय तर नेहा त्या ठिकाणी नव्हती. बेडरूमचा दरवाजा उघडा होता आणि जे त्याने ऐकलं होतं ना की जिन्याने कोणीतरी खाली उतरते, तर तो पुन्हा दरवाजाच्या जवळ गेला, 2-3 पायऱ्या उतरल्या आणि पाहिलं तर नेहा जी खुर्ची तिथे ठेवलेली होती ना, त्या खुर्चीपाशी जाऊन त्या खुर्चीवरती कोणीतरी बसले. तिथे जाऊन ती त्या व्यक्तीसोबत ती बोलतेत. अंगाला घाम सुटल्याचा घाम. यार, तो ओनर सुद्धा फोन उचलत नाही. कोणी केअरटेकरही नाहीये, कोणी गार्डही नाहीये. पण फार चुकी केली. तेवढ्यात तो ना कशी बशी डेअरिंग करतो खाली जायची आणि जो मेन डोर होता ना, तो मेन डोर उघडायचा प्रयत्न करतो. मेन डोर उघडतो आणि उंबऱ्याच्या बाहेर पाऊल ठेवतो. तेवढ्यात पुन्हा जी खुर्ची होती, त्या खुर्चीवर बसणं त्याला आवाज येतो की थांब, कुठं पळू नको, मी तुम्हाला सोडणार नाहीये, मी पुन्हा आलेत, मी नेहाला सोबत घेऊन जाणार आहे. तो ना त्यावेळेस त्याने नेहाचा विचार केलाच नाही. तो समजून गेला होता की ह्या विलामध्ये काहीतरी हॉन्टेड गोष्टी, काहीतरी भयानक गोष्टी होत आहेत. त्यामुळेच हा विला बरेच वर्ष बंद होता आणि हा विला आपल्याला ऑनलाईन भेटला आणि इथं आजपर्यंत कोणी बुकिंग केलं नाही. केअरटेकरने सुद्धा सांगितलं होतं
की आत्ता त्याचे रेनोव्हेशन केले, आत्ता त्याचा मेंटेनन्स केला, बरेच दिवस हा विला बंद होता. त्याला समजलं की कारण हेच आहे आणि जे रिव्ह्यू आहेत ते खरेच हे आहेत. ह्याच्यामध्ये खरंच एक बाई रात्रीची फिरते, ती खुर्ची हालत असते. तिथनं गेट उघडतो आणि त्याला ज्या ठिकाणी रस्ता मिळेल ना त्या रस्त्याने पळत सुटतो, की जेणेकरून कोणीतरी मला दिसेल, कुणाला तरी मी ही घटना सांगेल. बराच अंतर पळत सुटतो, कारण त्या ठिकाणी राहणं म्हणजे अगदी चुकीचं होतं हे तो समजून गेला होता. एक ठिकाणी बराच वेळ अंतर पळत जातो. 1-2 घरं त्याला सापडतात. तिथे जाऊन धडधड 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 आवाज करतो. आतमध्ये लोक सुद्धा येतात आणि थोडंसं याला मोठ्या आवाजात यासोबत बोलतात की वेळ बीड लागले काय, असं रात्रीचाच गारावाच्या आवाज होतात का. त्यावेळेस त्या लोकांना सांगतो की यार आमच्यासोबत अशी घटना घडलेली, वरती जो विला आहे ना त्या विलावरती माझी बायको आहे तिथं, आणि त्या ठिकाणी अशा काहीतरी आम्हाला भूत दिसल्यासारखं होतंय, तुम्ही माझी मदत करा. तर तिथले ते 2-3 लोक जमा करतात आणि ह्याच्यासोबत त्यांच्या गाडीमध्ये बसून त्या विलाकडे पुन्हा त्याला घेऊन येतात. तर त्यावेळेस जो ती लोक आणि अमोल जे पाहतो ना अक्षरशः भयानक होतं. आतमध्ये एंटर करतो आणि जे पाहतो ना खरंच भयानक होतं. नेहा त्या हलत्या खुर्चीवरती बसलेली त्याला दिसली. तिने मान खाली टाकलेली, पूर्ण केस तिच्या डोक्याची, पूर्ण तिचा चेहराही दिसत नव्हता. नेहाला हात लावतो आणि नेहा त्याला त्याचा हात झटकते ना, तर तो एका भिंतीवर जाऊन हादळतो. ही लोक त्या दरवाजात ज्यावेळेस उभी होती त्यावेळेस नेहा तिची मान वरती करते. तिच्या डोळ्यामध्ये ना एक लाल चमक आणि अशी काहीतरी वेड्यासारखी हसल्यासारखी त्याला दिसते. ते लोक आतमध्ये घुसतात त्याची मदत करायला. तर ती इतक्या लोकांना सुद्धा, ती लोक ज्यावेळेस तिला धरायला पकडायला जात होते ना तर ती कुणाला ऐकत नव्हती. जसं काही तिच्या अंगामध्ये भूत शिरलंय. आणि खरंच त्यावेळेस तिच्या अंगामध्ये ना ती बाई शिरली होती. कसं बस हे 5-6 जण तिला त्या दरवाज्यातनं बाहेर काढतात. तिथनं बाहेर निघाल्यावरती पुन्हा अमोलच्या उजव्या कानामध्ये त्या बाईचा आवाज ऐकायला येतो, मी तुमची वाट पाहत आहे, तुम्ही पुन्हा या, आपण पुन्हा ह्या जागेवरती भेटू. ते असं ऐकल्यानंतर ते ना ह्याला तिथनं गाडी पळवण्याशिवाय काही पर्यायच नव्हता. गाडीमध्ये बसवतात, ती 2-3 लोक त्या सोबत तिला धरून बसवतात आणि तिथून पोलीस स्टेशनला जातात. तिथं गेल्यावरती चौकीमध्ये काही घटना घडली हे सगळं सांगतात. पोलीस लोक बोलतात की कोण ओनर आहे त्यांना फोन लावा. तिथनं ओनर फोन उचलत नव्हता. पण पोलीस लोक असे असतात की त्यांना अशा जर गोष्टी घटना जर झाल्या आणि खरंच त्यांनी मनावर घेतलं ना तर पाताळातून सुद्धा कुणाला सुद्धा ढूंढून काढतील, हुडकून काढतील. अशी लोक, असे पोलीस असतात. त्यांनी आहे ना एका व्यक्तीला कॉन्टॅक्ट केलं आणि तिथनं त्या विलाचा जो ओनर होता ना त्या विलाच्या ओनरला तिथनं बोलून घेतलं. तो ज्यावेळेस ओनर तिथं आला तर त्यावेळेस त्याला विचारलं की काय झाले. तो काही बोलायला तयार नव्हता. मग ज्यावेळेस जरा 2-3 वेळा तांडूत जमिनीवरती आपटले ना पोलिसांनी त्यावेळेस तो बोलायला लागला की ह्याच्यात माझी काही चुकी नाही आहे, मी हा विला विकत घेतलेला आहे. बरेच वर्ष बंद होता, थोडासा मला स्वस्तात मिळाला. पण मी असं ऐकलंय की ह्या विलामध्ये काही जुन्या काळामध्ये बऱ्याचशा अशा घटना घडलेल्या आहेत. लोकांना इथं भूताचे अनुभव आलेले आहेत. एक बाई रात्रीची या ठिकाणी जर कपल राहायला आलं तर त्यांना त्रास देते, त्यांना दिसते आणि त्या लोकांना असा त्रास होतो. आणि खास करून जी लेडीज आहे त्या लेडीजच्या अंगामध्ये ती अशी शिरल्यासारखं होतं आणि ती लेडीज काहीतरी वेगळी वागते, वेगळी बडबड करते. तुला माहिती होतं तर मग तू हा विला ओपन का केला. तो म्हणला यार आता बरेच वर्ष झालेत, मला असं वाटलं की आता ह्या घटना अशा घडणार नाही. मला माहिती नव्हतं, त्यामुळे मी स्टाफ पण ठेवला नव्हता, नुकतीच सुरुवात करणार होतो आत्ता. मला खरंच काही कल्पना नव्हती की हे काही घटना पुन्हा
ह्या विलामध्ये लोकांसोबत अशा घडू शकतात. काही गोष्टी तो आणखीन सांगतो की यार, मी ज्यावेळेस हा विला घेतला ना, तर मला काही लोकांनी मला सजेस्ट केलं होतं की यार हा विला घेऊ नको. काही वर्षांपूर्वी तिथं एक बाई, तिथं जो स्विमिंग पूल आहे, त्या स्विमिंग पूलमध्ये ती मर अवस्थेत भेटली होती, सापडली होती. तेव्हापासूनच ह्या अशा घटना त्या विलामध्ये होत होत्या. आणि मी घेतल्यानंतरनं बरेच वर्ष बंद राहिला, रेनोव्हेशन केलं, थोडासा मेंटेनन्स केला आणि मी पुन्हा चालू करण्याचा प्रयत्न केला. पण मला खरंच माहिती नव्हतं की ह्या अशा घटना इथं पुन्हा होतील. त्या दिवशी अमोल आणि नेहासोबत काही अशा घटना त्या सायलेंट विलावरती लोणावळ्याच्या ठिकाणी त्या डोंगर दऱ्यांमध्ये घडला होता. अगदी भयानक कृत्य होतं त्यांच्यासोबत. अगदी भयानक कृत्य झालं होतं त्यांच्यासोबत. तर अशा सुद्धा काही घटना एखाद्या ठिकाणी, एखाद्या जागेवरती होऊ शकतात. त्या ठिकाणी भूत, प्रेत, आत्मा हे भटकत असतात. त्या ठिकाणी काही सुपर नॅचरल पॉवर त्या ठिकाणी असतात, अँटिटीज असतात. तुम्हाला ही घटना कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत डरना मना है.